महेश माले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि कुक्षेगावचे उद्योजक सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीशजी पाटील यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ज्ञानेश्वर पाटील यांना मात्र दिले जाईल। हो, आणि आणखी एक पारितोषिक सीताराम मात्रे सावत यांच्याकडनं आलेला आहे। क्लीन बोल्ड जो गोलंदाज विकेट घेणार त्याला प्रत्येक विकेटला 200 आणि प्रत्येक सिक्सरला 200 रुपये दोन्ही संघांना। सुवर्ण संधी फुल टॉस बॉल यावेळेला आपण पाहतोय उडवलाय बॉलला मिड विकेटला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय, 2 धावा पूर्ण झाल्यात। धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 5 या आकड्यावरती आज आपण पाहतोय विजय पंचांचा वन शॉटचा देखील इशारा आलाय, म्हणजे एकच धाव। विजय पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात। डीपीएल धामणगाव प्रीमियर लीग मध्ये त्यानंतर मनोज कारवे सर खरं तर एकच दिवस येणार होते, आजही आले आणि आता उद्या देखील येणार आहेत। ठीक तर या ठिकाणी अजून एक पारितोषिक आहे। जर ज्ञानेश्वर पाटीलने जर एक षटकार जरी लगावला तर वडपेगावचे उद्योजक सन्माननीय अक्षयजी तारे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे। म्हणजे असं वाटतं की हा सामना मायरा 11 विरुद्ध ज्ञानेश्वर पाटील आहे असं म्हणायला हरकत नाहीये। ओ इथे मात्र पाहू शकाल थोडीशी बॅकफुटला गेले होते, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ चेंडू शॉट फायनलकडे निघून गेला, पंचाचा 22चा इशारा। आणि कुक्षेगावची अगदी माजी पोलीस पाटील काशीनाथ लक्ष्मण पाटील यांचे सुपुत्र ग्रामपंचायत कुक्षेचे विद्यमान माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीशजी पाटील यांच्या वतीने प्रत्येक फोरसाठी 500 रुपीज आणि या प्रत्येक षटकारासाठी चिंचोलीचे उद्योजक योगेश पाटील यांच्या वतीने ज्ञानेश्वर पाटील यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। म्हणजे आता मात्र या सामन्याची कॉमेंट्री आपण करायचीच नाहीये, पारितोषिक आहेत तेच आपण अनाउन्स करूया। हो नक्कीच, ज्या पद्धतीने बक्षीस लागतात प्रत्येकी खेळाडूवरती ज्ञानेश्वर आणि विश्वनाथ सॉरी वसंत ही जोडबोली तुम्ही पाहतायत। चेक पप्पू माले यांना मात्र पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी सचिन माले यांच्याकडून 1000 रुपीज, परंतु बोल्ड घेतला तरच, झेलबाज केला तर 500 रुपये। आणि ज्ञानेश्वर पाटील जर षटकार लगावला तर त्यांच्यासाठी एका षटकारासाठी तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज। हा गौतमजी पाटील बोला आपण। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि ज्ञानेश्वर पाटील जर एक सिक्सर जरी लगावला तर गौतमजी पाटील यांच्या वतीने तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज। म्हणजे हा जो सामना आहे तो मित्र म्हणेन की एक मैत्रीपूर्ण लढत असेल असंच आपण या ठिकाणी उल्लेख करूया। फार मोठ्या प्रमाणात बक्षीस लागतात। पप्पू पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट ना। हा चेंडू थोडासा थांबून खेळलेत, हा बॉलीवर घेत असताना ऑन ड्राईव्ह मिड ऑनला फिल्डर उपस्थित आहेत। एक धाव इथे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आता रनआउटची संधी आहे। इथे काय घडले आता बघावं लागेल आणि अखेर फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद। पहिला धक्का टीम शिवान स्पोर्टला। तर या ठिकाणी आपण जर पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला। पहिला पावरप्रत खेळ सुरू होता, पप्पू मालीने मात्र चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी षटक समाप्त केला। आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला आपल्याला, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती फलंदाज ज्ञानेश्वर पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झाले। परंतु पहा किती खुश आहेत, बाट मात्र या ठिकाणी हवेत त्यांनी उंचावली आणि सर्वांचं अभिवादन मात्र स्वीकारलं। विद्यमान उपसरपंच आहेत ते ग्रामपंचायत धामणगावचे आणि खूप त्याचं नेटवर्क चांगला पाहतो आपण समीर ठाकरे जर पाहिले तर, कारण अनेक ठिकाणी पाहिले तर कॉल्स मॅसेज त्यांच्यासाठी मात्र इथे आपल्यापर्यंत पोहोचले आणि या बक्षिसाचा वर्षाव इथे मात्र पाहिला। आणि ज्ञानेश्वर पाटील विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। सन्माननीय योगेशजी पाटील चिंचोलीचे उद्योजक आहेत, त्यांच्या वतीने तुमच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। या आपण ज्ञानेश्वर पाटील निराश होऊ नका, कम ऑन। क्या बात है, योगी पाटील ऑन फायर। या ठिकाणी तुम्ही पाहतायत आउट झाले तरी बक्षीस, सिक्सर मारले तरी बक्षीस। कारण चिंचोली गाव म्हटलं तर जे समीर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, क्रिकेटचे खूप मोठे प्रेमी आहेत आणि योगेश पाटील यांचा मन पाहिलं तर नक्कीच त्यांचा मनाचा मोठेपणा आहे। त्यांचा एक उद्देश होते की जर ज्ञानेश्वर पाटील जर मैदानामध्ये उतरले तरी सुद्धा मात्र त्यांना मात्र या ठिकाणी बक्षिसाचा वर्षाव त्यांच्यावरती मात्र नक्कीच वर्षाव केला जाईल। ज्ञानेश्वर पाटील या आपण हे पारितोषिक आहे आपण स्वीकारायचे आहेत। जर आपण आलात नाही तर मात्र जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा असतील ज्ञानेश्वर पाटील लक्ष असू द्या।
त्यांचे मित्र गजानन पाटील आपण जरी आले तरी हरकत नाहीये. ओहो इथे मात्र ऑन चला हो केला जबरदस्त फटका चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि निघून जातोय लॉंग लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी आला हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता या चौकाराच्या साहाय्याने 11 वरती जाऊन पोहोचली. न्यू बॅटर आकेश म्हसे मैदानामध्ये एंटर झाल्या, ज्यानं काल जबरदस्त खेळ साकारला होता आणि तोच खेळाडू आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधूनच चौकार देखील आपण बघतोय. चांगला सूर त्याला गवसला या स्पर्धेमध्ये DPL धामणगाव प्रीमियर लीग मध्ये. चांगला स्ट्रोक पाहिला आपण अगदी डावा स्टिकवरती चेंडूची हाताळणी मात्र गोलंदाज हिमेश मालीने केली. कालचा दिवस रात्रीचा खेळ जर पाहिला आपण तर हिमेश मालीने मात्र पूर्णपणे गाजवला. पुन्हा एकदा हो इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र सॉफ्ट हँडनं मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली. आणि नक्कीच मी आभार व्यक्त करीन समीर की आपण जर लीगचा विचार केला तर मात्र आपले सहकारी समालोचक मनोज कारवे सर नक्की त्या स्पर्धेसाठी फक्त 2 दिवस देणार होते, परंतु त्यांना आपण उद्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. परंतु ते नाईटमध्ये येणार आहेत, परंतु त्यांचं आपण कौतुक करूया. धावसंख्या आहे धावफलकावरती 12 या आकड्यावरती. हा अगदी चांगला उल्लेख केलात. हिमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राउंड टू विकेट सामना करेल बॅटर वसंत. ओ बॅकफुलला जाऊन यावेळेला पंच करण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा द्यायची होती. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने या ठिकाणी आता दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. हिमेशकडे वेग चांगला आहे आणि अक्रॉस जाणारे बॉल आहेत त्याचे, पडल्यानंतर थोडेसे बाहेर कटतात. हो नक्कीच आपण जर या लीगचा विचार केला तर एक मात्र चेतन ठाकरे असा खेळाडू आहे की त्यांनी 4 सामन्यामध्ये 4 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावले. आणि मायरा आय थिंक जय पारदी बाबा या संघाने मात्र 4 सामने खेळले आणि 4 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले. इथे मात्र फटका मिस टायमिंग हवेत केलाय बिडुकीचा फिल्डर. चेंडू खाली पोहोचतोय परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर आज झेल होता, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे राहिले. जर चांगल्या प्रमाणे जर प्रयत्न झाले असते तर आय थिंक झेल तिथे होऊ शकला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि जर आपण चेतन ठाकरे नंतर जर विचार केला तर हिमेश माली असा हा खेळाडू आहे की त्यांनी सुद्धा मात्र प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे खेळ प्रस्थापित केलाय. हो डेफिनेटली, म्हणजेच काय तर एमर्जिंग स्टार आता धामणगाव संघासाठी मिळतात, ज्यांनी दारं ठोठावलेत आता मुख्य संघाची, ग्रामीण क्रिकेट संघाची. ओ राऊंड विकेटने हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान होता. चांगला बाउन्स प्राप्त करणारा बॉल निर्धाव येतोय. स्कोर आता इथे थांबलेलं तुम्ही पाहताय धावफलकावरती 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला कमबॅक आपण पाहतोय हिमेश मालीच्या वतीने, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र प्रत्येक फलंदाजाला मात्र त्यांनी शांत ठेवलाय, कारण एक चांगली लाईन त्यांनी मेंटेन केली आणि योग्य लाईनवरती योग्य टप्प्यावरती मात्र त्याची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. ओ इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान राऊंड द विकेटने पोहोचतोय आणि पाहू शकाल फक्त चेंडूला दिशा दाखवली. फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एक्झॅक्टली फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी. खरं तर धाव पूर्णच नाही झाली त्या ठिकाणी आणि खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक धक्का लागतोय टीम मायरा 11ला. चेक. तर आजच्या रणनीतीला ही शेवटची लढत आहे. उद्या ठीक आपण 12 वाजता आपल्या शेड्यूलला सुरुवात करू आणि पहिला सामना असेल महाकाल 11 विरुद्ध मायू 11. दुसरा सामना असेल जय हनुमान विरुद्ध द्रोण 11. तिसरा सामना असेल ओम साई विरुद्ध पियुष 11. तदनंतर विराज 11 संघ फाईट करेल मायू 11 संघाच्या विरोधात. तदनंतर निर्वीज स्पोर्ट संघ फाईट करेल मायरा 11 संघाच्या विरोधात. तदनंतर पुन्हा एकदा द्रोण 11 संघ फाईट करेल पारदी बाबा या संघाच्या विरोधात. आणि 6वा सामना असेल शिवांश 11 विरुद्ध क्रिशा 11 अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तदनंतर जे क्वालिफाईड संघ मॅचेस आहेत ते आपण उद्याच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत. एक चांगला मॅनेजमेंट या धामणगाव प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतो. या अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या अख्ख्या धामणगाव केले या पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये एवढी मोठी उपलब्धी या गावानं प्राप्त केली असंच म्हणावं लागेल. आणि नक्कीच जे संघ जो पहिला सामना असेल मायरा 11 महाकाल 11 विरुद्ध मायू 11 आपण 12 वाजता ठीक दुपारी रिपोर्टिंग करायची आहे. म्हणजे आपण कमीत कमी 12:30 पर्यंत पहिल्या सामन्याला सुरुवात करू अशी निलेश सोरगे यांची मात्र नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जात आहे. या स्पर्धेचा उद्याचा शेवटचा
आणि अंतिम दिवस रात्री केले असेल. 2 षटकांची समाप्ती. त्या फलकावरती 14 धाबा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा मात्र हिमेश मालीने 7 धाबा खर्च केल्या. नवीन गोलंदाज सूरज गुलवे. हो नक्कीच, ज्या सूरजची मी नक्कीच आपण जर हेअरस्टाईल जर पाहिली तर अगदी कॅरेबियन स्टाईलने त्याची हेअरस्टाईल आहे. परंतु चेंडू पडल्यानंतर पहा अगदी फलंदाजला मात्र नक्कीच त्या ठिकाणी पूर्णपणे बीट करते. चेंडू सूरज गुलवीनं पहिला चेंडू मात्र नक्कीच निर्धाव हाताला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहिला आपण. फलंदाज आकेश मसे. आकेशने काल सुद्धा मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला होता. त्याच्या सोबतीत आपण पाहू शकाल तेजेश भुईर आहेत आणि जर अशाच प्रमाणे जर आकेशने फलंदाजी समीर जर केली तर एक फायटिंग स्कोर नक्कीच आपल्याला या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळू शकतोय. डेफिनेटली. आणि सध्या तरी तो खेळ सुरू केला आकेशने. आता डावाला स्थिरता देणं गरजेचे आहे, कारण 4-4 ओव्हरची मॅच, त्याच्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. वेळ आता कमी आहे, मोठे फटके येणं गरजेचे आहेत. सूरज गुलवीचं त्यानं स्वागत केलं. पहिला डॉट आल्यानंतर फ्लाइट देण्याचा प्रयत्न सोडून दिला हा बॉल. इथे पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडलंय. रन आउटची संधी. बुल्सआय डायरेक्ट हिट. फलंदाज होतोय बाद. काय निशाणा साधला हिमेश मालीने, म्हणजे असं वाटतं की लहानपणामध्ये पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. मला वाटतं विकेटच्या बाहेर बॉल पीस झाला होता. येस, ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बुल्सआय हिमेश माली डायरेक्ट हिट. भरपूर दूर होता बॅटर, बाद होतोय. आणि की अगोदर जर पाहिले तर कुठेतरी फलंदाज धाव घेण्यामध्ये इंटरेस्टिंग नव्हतं, परंतु त्यानंतर कुठेतरी प्रयत्न फलंदाज तेजेश भोईरने तिथे मात्र त्या ठिकाणी कॉलिंग केली आणि त्याच अनुषंगाने मात्र डेंजर एंडकडे मात्र तेजेश भोईर मात्र त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी मात्र नक्कीच पुढे गेले आणि पाहू शकाल काय परफेक्टली निशाणा तिथे मात्र साधला हिमेश मालीनं आणि त्याची का निवड केली काउंटर क्रिकेटसाठी त्याचं तो प्रत्यक्ष उदाहरण देत असताना फलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर भास झाला तेजेश भोईर. आणि एकूण आपण जर विचार केला तर शिवांश 11 या संघाला, मायरा 11 या संघाला लागणारा आपण जर विचार केला तर तिसरा धक्का आपण पाहतोय. स्थिती थोडीशी नाजूकच आता म्हणावी लागेल योगी, कारण 19 धावा. थोडंसं करेक्शन आहे. मायरा 11 संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि शिवांश 11 हा संघ बॅटिंग करतोय. ज्ञानेश्वर मुकादम थोडंसं आपण करेक्शन करूया. शिवांश 11 मात्र तिसरा धक्का लागलाय. नो प्रॉब्लेम, थोडंसं आपण करेक्शन करूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सूरज. हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा फ्लाइट हिट बॉल. पुढच्या लेंथवर चांगल्या लांबीचा बॉल आता निर्धाव चेंडू येतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पूर्णपणे फ्लाइट दिली होती, फ्लाइट मध्ये बीट करण्यात आलं होतं. फ्लाइट अँड टर्न, व्हेरी गुड बॉलिंग. हो नक्कीच. आणि तेच आपण जर पाहिले तर सूरज गुलवीचं एक ब्रह्मास्त्र आहे. ओ इथे मात्र पहा लो फुलला चेंडू ऑन साइड टर्न केलाय, परंतु फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि दुहेरीचा प्रयत्न. ओ माय गॉड, चित्त्याची सप्लाई, हरणाचा वेग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. अच्छा रदील मात्र ही शेवटची लढत. तुम्ही जो सामना पाहता मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सूरजकडे वेग नाहीये, मात्र सूरजकडे टप्पा फार चांगला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडले बघावं लागेल. प्रॉपर बॅट आणि बॉल मध्ये जुळणी झालीच नाही आणि येस पंच देखील तेच कळवत आहेत. 22चा इशारा आलेला आहे. 1 धाव पडून पूर्ण झाली. इथून आता
मी म्हणेल जेवढे जास्त बॉल आकेश मसे स्ट्रायकिंग एंडला येणार तेवढा फायदा होणार आहे टीम शिवांस इलेव्हनला, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो इथूनही चांगल्या धावांपर्यंत पोहोचू शकतो संघाला. परंतु समीर त्याला संधी सुद्धा मात्र मिळणं फार गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनिकेतची मात्र या ठिकाणी रणनीती काय असेल, कारण त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेस केले आणि 3 चेंडूमध्ये पाहिलं तर फक्त 2च धावाचं योगदान दिलं आणि फलकावरती आपल्या धावा पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त 22. तिसरा षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर समाप्तीच्या वाटेवरती सूरज गुलवी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. इथे मात्र ऑन साईडला क्रॉस बार फटका टर्न केला आणि चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी हा येतो एक संजीवनी निर्माण करणारा चौकार आकेश मसेच्या बॅटमधून. जबरदस्त फटका, इम्प्रोव्हायझेशन 360 डिग्री हा मैदान आहे आणि त्या ठिकाणीच खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. चौकार प्राप्त करण्यात आल्या लॉंग लेगच्या बाहेर हा बॉल गेला होता. दुसरा चौकार त्याच्या डावामध्ये आपण पाहतोय. सध्या तिसरा चौकार वैयक्तिक 13 वर तो सध्या फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या 26 आहे. बघा अर्ध कॉन्ट्रीब्युशन 50% योगदान मी म्हणेल सध्या तरी आकेशचं आहे. 26 मध्ये 13 धावा एकट्याच्या आहेत. नक्कीच कुठेतरी मात्र वन मॅन आर्मीचा रोल तो मात्र अदा करतोय आणि हे चांगली बाब आहे आपण जर विचार केला तर शिवांस इलेव्हन संघासाठी. आणि आतापर्यंत शिवांस आणि मायराचा जर विचार केला तर दोन्ही संघाने मात्र आतापर्यंत एकही सामना गमावला नाही एक्झॅक्टली. मायरा स्पोर्ट्स संघाने आपण आतापर्यंत विचार जर केला तर 3 सामने मात्र आतापर्यंत केले आणि 3 सामने जिंकलेले आहेत आणि चौथा सामना त्यांचा आपण पाहतोय. धाफलक्यावरती आपण धावा पाहू शकाल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये हिमेश मालीने 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सूरज गुलवीनं एकूण 11 धावा खर्च केल्या आणि आता मात्र हरीश पाटील शेवटच्या षटकाला मात्र या ठिकाणी प्रारंभ करेल, सुरुवात करेल. चला टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या. हरीश पाटील प्रत्येक खेळाडूला मात्र टोपण नावं असतात परंतु एक्झॅक्टली 26 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 ओवर के बाद 26 रन अभी तक बन चुके हैं. जबकि आखिरी ओवर गेंदबाजी करने के लिए हरीश पाटिल को मोर्चे पे लगाया. ओवर द विकेट इस बार पटकी हुई गेंद थी, पॉइंट के हाथ में सीधा. एक और विकेट, एक और बड़ा झटका शिवांस इलेवन टीम को. बहुत ही बढ़िया गेंद थी और उसको उठा कर खेलने की कोशिश की थी लेकिन बिल्कुल जिस तरह से योगी अगर यहाँ पर देखा जाए तो जिस तरह से प्लानिंग की थी कप्तान ने, उसी प्लानिंग को एग्जीक्यूट करते हुए विकेट को खोजा है वहां पर. अच्छी कैच भी पकड़ी थी वहां पर. बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी और उससे ज्यादा ही अच्छी फील्डिंग भी देखने को मिली है. हो की त्याला म्हणतात परफेक्टली प्लॅनिंग, परफेक्टली रणनीती तिथे मात्र आखली होती आणि त्याच प्लॅनिंग नुसार मात्र चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि फलंदाज जलवाच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झाला. म्हणजे आतापर्यंत चौथा धक्का लागला या ठिकाणी शिवांस इलेव्हन धामणगाव संघाला. चांगली सुरुवात या षटकाची हरीश पाटीलकडून पाहायला मिळाली कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त केली. आपल्या कोठ्यामध्ये एक विकेट त्याला मात्र या ठिकाणी मिळाली आणि फलंदाज बाजूवर आपण पाहिला अनिकेत. नवीन फलंदाज संदीप भोईरे आलाय. एकूण एक्झॅक्टली 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी थोडा धावांचा वेग वाढवावा लागेल कारण 5 चेंडूचा केले ना अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. जबरदस्त लेंथ, परफॉर्म डिलिव्हरी, अगदी परफेक्टली बाउन्सर लेंथ इथे मात्र हाताळली गोलंदाजानं. सांगतोय जागते रहो. जी हाँ बिल्कुल, एक्शन रिप्ले में अब देख सकते हो. और योगी अगर देखा जाए तो गेंदबाज हरीश ने अभी मैन ऑफ द मैच की टी शर्ट वियर की है. इसका मतलब साफ साफ है कि इस टूर्नामेंट में अच्छा खेला है हरीश. हो नक्कीच आणि त्याचा प्रत्यक्ष पुन्हा एकदा मात्र तो उदाहरण देतो या सामन्यामध्ये. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवला प्लॉट मध्ये. एक्झॅक्टली प्रयत्न तिथे चांगले झालेले आहेत. रिप्ले मध्ये नक्कीच पाहणं गरजेचं असेल. अच्छा बिल्कुल, काफी अच्छी कोशिश थी फील्डर के द्वारा लेकिन रिप्ले में यहाँ पर क्लियर हो जाएगा. आणि किती फटका पाहू शकाल अगदी या बॅकच्या रडारमध्ये ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, परफेक्टली मिडलिंग. तिथे मात्र फिल्डर सुद्धा सज्ज होते पाहू शकाल. अगदी या परफेक्टली जम्प चेंडूवरती घेतली होती आणि आमचे तिसरे पंच नक्कीच या ठिकाणी तिथे मात्र पाहणी करतील की एक्झॅक्टली काय घडलंय. अच्छा बिल्कुल, काफी अच्छा प्रयास था, क्या एफर्ट लगा है.
यहाँ पर काफी क्लोज डिसीजन। अंपायर तीसरे अब जुड़े जाएंगे। टीवी अंपायर प्रेस मूवीज के द्वारा ये अल्ट्रा स्लो मोशन में दिखाया जाता हुआ। आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, इट इज मॅक्सिमम सिक्सर। इट्स गॉन आउट ऑफ पार्क। इसी तो बड़े स्ट्रोक के आना जरूरी था, और जिस तरह से खेला है बल्लेबाज संदीप के बल्ले से ये छक्का। पहली गेंद बाउंसर थी, उसको पता था कि अगली गेंद आने वाली गेंद जो आगे लेंथ में रहेगी, और उसका फायदा उठाया हाफ वॉली पर लेकर। फिर एक बार हरीश ओवर द विकेट। इस बार हाफ ट्रैकर गेंद थी, सामने की तरफ फोर्स किया, गेंद लॉन्ग ऑन पर, फील्डर मौजूद है, वहां पर गलती कर बैठे, और अभी उसका नतीजा अब तो भुगतना पड़ेगा। 2 रन भाग के पूरे किए, तीसरे की कोशिश, और 3 रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, इन 3 रनों की मदद से टीम की टोटल जा पहुंची है 33 पर। अच्छी टोटल मैं कहूंगा। हो नक्कीच समीर, आपण जर पात्र एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी या लो स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकेल, परंतु आपण आता म्हणू शकतो की फायटिंग स्कोर इथे मात्र या ठिकाणी उभारला बिल्कुल सही कहा। 11 धामणगाव संघाकडून आतापर्यंत 35 धाबा धाफलकावरती लागल्या गेल्या, आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे। म्हणजे 2 चेंडूमध्ये अजूनही जर एखाद मोठा फटका जर आला तर 40 अप जर आकडा इथे पाहायला मिळाला तर मात्र मॅच मध्ये शिवास 11 पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व गाजू शकतोय। बिल्कुल, और वो एक बड़ा स्ट्रोक आना जरूर है। जिस तरह से 35 रन अब तक बने, पहले पारी का खेल चलता हुआ। आकेश इस बार अच्छा स्ट्रोक, घुमाया गेंद को, भिंगरी शॉट, 6 रन। हो नक्कीच, मी सुद्धा तेच म्हणणार होतो, भिंगरी फटका इथे मात्र फलंदाजाच्या वतीने मात्र पाहायला मिळतोय, आणि काय जबरदस्त कनेक्शन, आणि स्ट्राईक काय घेतली त्याचा प्रत्यय तिथे मात्र फलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला। 41 रन्स, 41 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळाला। म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये पाहिल्या तर फक्त 14 धावा होत्या, आणि तदनंतर सूरज गुलवीच्या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक केलं। शिवास 11 संघानं 11 धावा जोडल्या, आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा हरीश पाटीलने खर्च केल्या, आणि अजूनही एका चेंडूचा केलेला बाकी आहे। याला म्हणतात क्रिकेट। जी हाँ बिल्कुल, कभी की इस टीम के हिस्से में गेम पलट सकती है, कोई कह नहीं सकता, क्योंकि ये खेल क्रिकेट का है। क्या बेहतरीन बल्लेबाजी आकेश मस्के के द्वारा। फिर एक बार फुल टॉस गेंद थी, ड्राइव किया, मोड़ दिया उसको, मिड विकेट बाउंड्री लाइन पर फील्डर मौजूद है। 1 रन तो पूरा, दूसरे का प्रयास वहां पर किया जा रहा है, और 2 रन वहां पर पूरे, तीसरे की कोशिश, और तीसरे रन के प्रयास में बल्लेबाज को लौटना पड़ेगा। और पहले पारी का खात्मा 4 ओवर समाप्त होते हुए टीम की टोटल कुल मिलाकर 43 और 44 की चुनौती इस मुकाबले को जीतने के लिए। तर चांगला टोटल इथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीला कुठेतरी या शिवास 11 संघाने मात्र या ठिकाणी थोडंसं स्ट्रगल केलं होतं, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणे कमबॅक केलं, आणि एक चांगला टोलपर्यंत संघाने मात्र बदल मारी 5 गडी गमावले, परंतु 43 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या, आणि हा सामना जिंकायचा असेल मायरा 11 संघाला तर मात्र इथून 44 धावांचा पाठलाग करावा लागेल। म्हणजे प्रति षटकामागे 11 धावगतीनं सरासरी तुम्हाला मात्र या ठिकाणी पुढे वाटचाल करावी लागेल। अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन धामणगाव प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आहे, आणि दुसऱ्याच पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर एवढी मोठी उपलब्धी आज धामणगाव गावानं प्राप्त केली आहे असं म्हणावं लागेल। अतिशय सुंदर मॅनेजमेंट, आणि परफेक्टली या स्पर्धेचं आपल्याला वेळापत्रक पाहायला मिळतोय।
हाच आकाश भगत सुद्धा मात्र या ठिकाणी ऑन फायर आहेत. दिवसभर मात्र नक्की थोडेसे बिझी होते आणि या तदनंतर मात्र त्यांची आज उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि अनेकदा त्यांच्या माध्यमातून आम्हाला कॉल मेसेज येत असतात, या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि जाऊया आता मात्र आपण ऑनगोईंग मॅचकडे. एकूण 44 धावांचा पाठलाग या ठिकाणी मायरा 11 धामांगाव संघाला मात्र या ठिकाणी त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि त्या लक्ष्याचा मात्र या ठिकाणी पाठलाग होईल का? पप्पू माली आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल फलंदाज आपण पाहतोय श्याम भोईर. आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वसंत भोईर. मॅचला मजा येणार आहे यात मात्र शंकाच नाहीये. कारण आपण पाहतोय अंडर फ्लड लाईट 44 धावा चेस करणं थोडंसं कठीणच आहे. काल आपण तशा मॅचेस पाहिल्या. मात्र सलामी वीरांकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. इथे जर चांगली स्टार्ट मिळाली तर या धावांचा पाठलाग होणार. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय वसंत भोईर. सामना करेल पप्पू माली ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल जबरदस्त लेंथ होती. अपील जोरदार त्या ठिकाणी जरूर. हो नक्कीच. आणि पप्पू माली यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक केलेलं आहे. पर 6 साठी सन्माननीय सचिनजी माली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. गौतमजी पाटील याचकडून सुद्धा मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि काय सुंदर चेंडूची हाताळणी वसंत भोईर यांच्या वतीने पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये वसंत भोईर यांनी मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. हो इथे मात्र पहा कुठल्यापाचा चेंडू तो ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करतो चेंडू. आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. पॉवरचा खेळ सुरू आहे. आणि या सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू खेळत असताना फलंदाज पप्पू माली दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच ओव्हरमध्ये वसंत भोईरनं बॅक टू बॅक 2 डॉट येतात. मायरा 11 संघासाठी मी म्हणेल हे चॅलेंज भरपूर मोठं असेल. 44 धावा बनवायच्यात. पुन्हा एकदा बोलतो तयार ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला बॉल. ब्युटी ऑफ क्रिकेटची सुंदरता पाहायला मिळाली आहे. बॅक टू बॅक 3 डॉट. म्हणजे असं वाटतं की आता मात्र खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आहे की नाही. गोलंदाज चेंडू हाताळतोय आणि एस्ट्रकच्या चेंडूला मात्र कलेक्ट करतोय. कारण सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू मात्र पप्पू माली यांनी खेळला आहे. कारण चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र होत नाहीये. कारण 4 षटकामध्ये 44 धावा तिथे पाठलाग करायचा आहे. आणि जी सुरुवात शिवास चिलमन संघाला हवी होती ती सुरुवात वसंत भोईरने दिली असं म्हणावं लागेल. हो आता मात्र संपर्क झालाय परंतु गॅप शोधता नाही. मिडविकेट फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावतोय. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. आणि एका धावाने वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र पप्पू मालीनं 4थ्या चेंडूवरती ओपन केलाय. आणि इथे मात्र पहा हा बॅटल पहा. एका बाजूला पाहू शकाल वसंत भोईर आहेत, दुसरीकडे पाहू शकाल श्याम भोईर आहेत. आणि हे दोन्ही बंधुराज आहेत आणि एकमेकांसमोर आता मात्र या ठिकाणी लढतायत. ही सर ओळख आहे. आपण पाहतोय एका गावच्या प्रीमियर लीगची. एकमेकांच्या विरोधात कधी वडिलांच्या विरुद्ध त्यांचा मुलगा येतो, कधी भावाच्या विरुद्ध भाऊ येतो. हे असे चित्र पाहायला मिळतात आणि आले पाहिजेत. गावासाठी तुम्हाला जर खेळायचं असेल तर एकमेकांसमोर लढले पाहिजे. आणि या श्याम भोईर यांच्यासाठी मात्र पर 6 साठी गौतमजी पाटील याचकडनं 500 रुपीज. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. कारण वसंत भोईर यांना माहिती आहे की श्याम भोईरची वीक पॉइंट काय आहे, त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट काय आहे ते मात्र पाहिल्यानंतर या ठिकाणी गोलंदाजी केली गेली. आणि हो नक्कीच आम्ही मगाशी उल्लेख केला की हे दोन्ही बंधुराज आहेत. आणि हा 4था डॉट चेंडू मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता इथून मी म्हणेल कस लागणार आहे फलंदाजांचा. हा ट्रॅकर बॉल चांगला फटका येतोय. खराब क्षेत्ररक्षण. हा बॉल नाही थांबणार. जातोय सरलेक्सच्या कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर. 1 डॉट 1 चौकार. 1 तुम्हारी 1 हमारी. आणि परत 4 साठी सीतारामजी म्हात्रे सावतचे समाजसेवक आहेत. त्यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी लगावले होते. षटकारासाठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राईज तिथे मात्र लगावले होते. आणि पहिलाच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र श्याम भोईरच्या बॅटमधनं आणि 200 रुपयाचा कॅश प्राईज आता मात्र दिले जाईल. तर अशा रीतीनं गोलंदाजाने जर क्लीन बोल्ड केला तर 200 रुपये आणि षटकारा मारला तर 200 रुपये. म्हणजे चौकाराला पारितोषिक नाहीये.
प्रत्येक एक चौकार आलाय दोन्ही संघांना. ओके, म्हणजे आता एकच चौकाराची inning मात्र किंमत शिल्लक आहे. थोडी कमीच आहे, कारण षटकाराला 6 मिळतात, चौकाराला 4च मिळतात. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाफलक्यावरती आपण पाहतोय. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आणि या जिंकण्यासाठी आता मात्र इथून 39 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 13च्या धावगतीने तुम्हाला पुढे वाटचाल करावी लागेल. परंतु वसंत भोईर यांचं मात्र कौतुक करावं लागेल, त्यांना सफलता मिळाली नाहीये. परंतु काय जबरदस्त कंजूशी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. परंतु अखेर आपल्या भावाच्या गोलंदाजीवरती कुठेतरी आपण जर पाहिलं तर श्याम भोईरनं शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावलाय. चांगला स्ट्रोक होता अगदी एक्स्ट्रा कव्हरला. कुठल्या प्रमाणे चेंडूला थांबवलं गेलं नाही. आउटफील्ड खूपच फास्ट होते आणि दर्शन स्ट्रोक क्लासिकल फटका श्याम भोईरच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय राज पडवल. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 39 धाबांची आवश्यकता आहे. थोडंसं फिल्डिंग मध्ये पाहिलं तर थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला डीप मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र मिस्टामिंग फटका हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. हो, यावेळेला कॅच पकडले मात्र आनंद नाही झाला, दुःख झालंय. ज्या पद्धतीने सर्व खेळाडू फ्रस्ट्रेशन मध्ये दिसत आहेत, चेहऱ्यांवरती राग दिसतोय, कारण त्यांना ही कॅच पकडायची नव्हती. याचं कारण की आता मात्र रेग्युलर खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण हिमेश माळी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण बाद होणारा फलंदाज 40+ अर्थात पप्पू माळी इथे मात्र स्वस्तात बाद झाले. कारण पप्पू माळीने आपण विचार केला तर एकूण 5 चेंडू फेस केले, फक्त एकाच धावाचा आपल्या संघाला त्याने योगदान दिलं. आणि आता मात्र हिमेश माळीच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. आपण जर पाहिलं तर पहिला धक्का इथे लागत असताना मायरा 11 या संघाला आणि एकूण 5 या आकड्यावरती पहिल्या गडी त्याने मात्र गमावला. नाही, इथून सर्वांच्या नजर आता हिमेश मालीकडे लागल्यात. त्याचं खेळणं आता इथून फार गरजेचं असेल. हा सामना जिंकायचा असेल तर मायरा 11ला, कारण आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. हो, नक्कीच सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. परंतु ही सुरुवात तुम्हाला मात्र या ठिकाणी या धावांचा वेग वाढवावा लागेल. तो कार्य हिमेश मालीला करावा लागेल. पावसाळ्यात फुलटॉस होता, ऑनसेला टर्न केला, परंतु वाडी शिंबडी विकेटला मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग झाली, परंतु पहा या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला नाहीये. कारण डेंजर रनकडे मात्र हिमेश मालीला जावं लागलं असतं आणि त्याच अनुषंगाने मात्र एका धावेवरती ते समाधानी राहिले. आणि प्रत्येक षटकासाठी श्याम भोईर यांच्यासाठी गौतम पाटील याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. पारितोषिक अजूनही लागतात, मात्र ते षटकार येणं गरजेचे असेल. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 6. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 44 टार्गेट इथून पार करायचंय. अडचणीमध्ये सापडल्या. यावेळेला चांगला फटका ऑन ड्राईव्ह करत असताना व्ही शेप मध्ये लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती आला. इथे काय घडले पाहूया आपण. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव या ठिकाणी जोडली गेली. स्कोर आता एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड. आता इथून मी म्हणेल श्याम भोईरचा एक चांगला प्लॅन आपण म्हणूया, कारण स्ट्रायकिंग एंडला हिमेशला जास्तीत जास्त आणणं गरजेचं आहे. हो, नक्कीच, कारण ते सुद्धा मात्र गरजेचं झालेलं आहे. जर या ठिकाणी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल भोईरनं एक झेल जरी पकडला तर सचिन माळी याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. परंतु त्याच्याकडे झेल येईल का नाही हा प्रश्न आता मात्र निर्माण झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, इथे मात्र टॉप चेंडूच्या खाली सेलिब्रेशन पहा. कॅरिबियन स्टाईल सेलिब्रेशन, कारण ही गोल्डन विकेट आहे. हिमेश माली आता मात्र या ठिकाणी निराश पावलाने माघारी परततोय. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना मायरा 11 संघाला मोठा धक्का लागलाय. मोठा धक्का, हा चटका देणारा धक्का होता. हिमेशला आता मैदान सोडावं लागलं आणि काय सेलिब्रेशन केलं मैदानामध्ये. आनंद साजरा करण्यात आला आणि का नको, कारण एक मोठी विकेट प्राप्त केली. असं वाटलं होतं की मायरा 11 संघाचं उज्ज्वल भविष्य दिसत होतं जेव्हा हिमेश मैदानामध्ये होता, मात्र अखेर तो देखील बाद होतोय. पहा, किती मोठा फलंदाज तुमच्या जर समोर असेल तर तुमच्याकडे जर योग्य ती लाईन आणि योग्य ती जर लेंथ असेल तर तुम्ही त्यांना शांत ठेवू शकता. आणि ते कार्य आज राज पडवलनं मात्र या ठिकाणी दाखवलं. आणि काय जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळणी केली, 2 धाबा त्याने आतापर्यंत फक्त खर्च केल्या आणि 2 प्रमुख फलंदाजांना सुद्धा त्यांनी बाद केलं. धाफलक्यावरती धावा फक्त लागल्या गेल्या. एकूण 7 लक्ष्य आपण जर पाहिलं तर 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे.
आणि एक्झॅक्टली आता मात्र आपण जर पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धाबांची इथून गरज असेल. नवीन फलंदाज श्रीकांत आलाय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. इथून मात्र आपल्या संघाला सावरावं लागेल श्रीकांतला आणि चांगला खेळ दाखवावा लागेल. इथे मात्र अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताला गेला. अगदी फुलर लेंथ डिलिव्हरी होती परंतु शॉर्ट टर्मिनला अर्थात गल्लीमध्ये चेंडू मात्र पकडला गेला. पंचाचा लेग बायचा इशारा. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि एका धाबेवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिली दोन्ही फलंदाज. कासोचाप गतीने फलक पुढे जाताना आपण पाहतोय. इथे मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे परंतु मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. याचा एक्झॅक्टली आपण जर अर्थ पाहिला तर गोलंदाजानं कुठेतरी आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की मात्र 44 धावांचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी मायराज 11 संघ चांगल्या पद्धतीने धावांचा तिथे पाठलाग केला जाईल. परंतु ज्यावेळी आपण रणजी क्रिकेटमध्ये खेळत असतो त्यावेळी मात्र एक प्रेशर वेगळा असतो आणि त्याच प्रेशरमध्ये आता मात्र ही बॅटिंग पाहायला मध्ये फुलटा चेंडू मात्र ऑनसाईडला टर्न केला. श्याम भोईरनं फिल्डर मात्र तिथे सज्ज आहेत. लॉंग लेगकडे एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न करतायत परंतु श्याम भोईरनं मात्र बाद केलं जात नाहीये. विशालनं मात्र जर झेल पकडला तर मिस्टर अक्षय चोरगे याचकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. म्हणजे आपल्या प्रिय जे खेळाडू आहेत त्यांचं मात्र प्रोत्साहन वाढवलं जातोय. सन्माननीय गजानन पाटील याचकडे सुद्धा मात्र या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. हरकत नाही असू द्या. धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 2 गडी बाद 9 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 5 आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर बॅटच्या स्वरूपात 3 धाबा आल्या आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली. म्हणजे एकूण 9 धाबा धावफलकावरती पाहतो. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे एकूण 35 धावांची. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर ज्यावेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली होती त्यावेळी मात्र प्रति षटकामध्ये 11ची सरासरी होती आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर 17.5 शून्याच्या धावखुतीने तुम्हाला मात्र पुढे जावं लागेल. हा क्रिकेटचा खेळ आहे पा. एका क्षणीला मात्र या ठिकाणी क्रिकेटला कलाटणी कशी मिळत असते. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आज शिवांश शेलवड संघाच्या वतीनं. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज तेजस भोईर और समीर. अभी देखा जाए तो 12 गेंदों में 35 रनों की जरूरत नहीं, यहाँ से काफी बड़ी मुश्किल रहेगी बल्लेबाजों के लिए रन चेस करना क्योंकि काफी बड़े मात्रा में अगर देखा जाए तो मूव हो रही है गेंद. रात की रोशनी में रन चेस करना काफी मुश्किल रहता है. इस बार अच्छी गेंद थी ऑप्शन के बाहर टिप्पा खाने के बाद और मूव होती हुई गेंद बिंदी गेंद. हा नक्कीच पडल्यानंतर पाहू शकाल भरपूर स्विंग मिळालं चेंडूला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव हाताला तेजसनं चांगली सुरुवात इथे मात्र या ठिकाणी सुरुवात केली आपल्या षटकाला तेजसनं. म्हणजे आता येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धाबांची इथून मात्र आवश्यकता असेल. म्हणजे डू और डास स्थिती आता मात्र या ठिकाणी मायरा स्पोर्ट्स संघासमोर आपण पाहतोय. हो इथे मात्र फटका अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी पहा मिस फिल्डिंग आणि चेंडू मात्र निघून जातोय वाईड लॉंग ऑफच्या बाहेर. श्याम भोईर यांच्या बाटमधून येणारा हा क्लासिकल चौकार. क्या बेहतरीन स्ट्रोक है. ओ यहाँ पर कहीं ना कहीं फील्डर सपोर्ट करते हुए श्याम भोईर को जिस तरह से दोनों भी चौके आए, दोनों भी चौकों में मिस फील्डिंग हुई थी और उसका नतीजा देखने को मिल रहा है. टीम की टोटल जा पहुंची है 13 रनों के ऊपर. आने वाली 10 गेंदें और अभी भी 31 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. मायरा 11 काफी कठिनाइयों में. हाँ बिल्कुल 10 गेंदों में अभी भी 31 रनों की आवश्यकता जरूरत है. जर अशा प्रमाणे जर फलंदाजी झाली तर मात्र नक्कीच इथून धावा ते जोडल्या जाऊ शकतात. आज दोपहर के सत्र से विजय पाटिल और मनोज कारवे सर ने धूम मचाई है और अब धूम मचाते हुए योगी पाटिल. लेकिन बल्लेबाजों को धूम मचानी पड़ेगी. ओ इस बार काफी तेज रफ्तार थी इस गेंद में. रनआउट का मौका बन सकता है लेकिन कोई प्रयास नहीं किया. वहां पर 1 रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज 1 रन की मदद से टीम की टोटल 14 पर. अभी भी 30 रन दूर है इस मुकाबले को जीतने से टीम मायरा 11. क्या गेंदबाजी हो रही है तेजस के द्वारा. अच्छी रफ्तार निकाली है. हो नक्कीच सिंगल डब्बाने मात्र जास्त नुकसान शिवांश शेलवड संघाला होणार नाही परंतु त्या अनुषंगाने मात्र इथे मोठे फटकेचा प्रयत्न श्रीकांतला करावा लागेल कारण श्रीकांत एक प्रोफेशनल बॅटर आहे. एज अ बॅटर म्हणून त्याची संघामध्ये निवड केलेली आहे
परंतु आतापर्यंत श्रीकांतला एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली, त्याच्यावरती त्याला एकही धाव जोडता आली नाही. परंतु इथून त्याला मात्र गेअर चेंज करावा लागतील, कारण श्याम भोईर मात्र चांगल्या फटकेबाजी तिथे मात्र सजवतोय. परंतु श्याम भोईरला मात्र त्याला साथ द्यावी लागेल. अजूनही 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हो, फटक्यात चांगला पाहिला म्हणतो, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी झुलालं आणि त्याच अनुषंगाने मिडविकेटला मात्र क्षेत्ररक्षक संजय दुरीचा प्रयत्न, परंतु फेकी बॉलर एंडकडे झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. थोडसा प्रेशर आहे असं आपण म्हणू शकत नाही की प्रेशर फक्त फलंदाजांवरती आहे, परंतु प्रेशर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, ज्या अनुषंगाने आपल्याला ही फेकी पाहायला मिळाली. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि 2 धावांच्या संघाची धावसंख्या 16 धावा आपण पाहतोय. 8 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. समीर, 8 गेंदों में 28 रनों की अभी भी जरूरत. बिल्कुल, ये जो 2 गेंदे उसमें एक बड़ा स्ट्रोक तो खोजना ही पड़ेगा. जिस तरह से मुकाबला चल रहा है, ओ रिवर्स खेलने की कोशिश थी वहां पर, जोर से अपील भी हुई है वहां पर, लेकिन अंपायर सहमत नहीं. काफी तेजी से गेंद डाली थी, डॉट गेंद. हालांकि रिवर्स अच्छे खेलते हैं बल्लेबाज श्रीकांत, कल दिखाया भी था. आणखी त्या ठिकाणी या श्याम भोईर यांच्यासाठी अजूनही पारितोषिक आलेलं आहे. साबतगावचे सीताराम मात्र याचकडे एका षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. परंतु काका विनंती करतो की आपण पारितोषिक मात्र या ठिकाणी जमा करावं. 7 चेंडू शिल्लक आहेत. ओ, इथे मात्र पहा, सुपला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुपला फटका आला नाही, कारण चेंडूमध्ये किती वेग, भन्नाट वेग होता तेजस भोईरच्या वतीनं. इथे मात्र चेंडू हाताळणी केली आणि शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला आणि एक चांगल्या षटकाची समाप्ती तेजस भोईरची आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी डू और डाय स्थिती आहे, कारण 28 धाबांची आवश्यकता मायरा 11 या संघाला. चला, टीम बिल्डिंग आपण करू नका, कारण ही टीम बिल्डिंग करण्याची वेळ नाहीये. आता मात्र ही वेळ आहे हिटिंग करण्याची, मोठे फटके खेळण्याची ही वेळ आहे. आणि त्याचमुळे विनंती करतो की आपण जास्त वेळ आपण एकत्रित येऊ नका. आखिरी ओवर, आखिरी 6 गेंदे इस मुकाबले को जीतने के लिए अभी भी 28 रनों की जरूरत है. आखिरी 2 गेंदे भी यहाँ पर डॉट डाली गई थी तेजस भोईर के द्वारा. 16 रन बने अब तक 3 ओवर की समाप्ति के बाद. बढ़िया खेल शिवान स्पोर्ट का. अनिकेत गेंदबाजी करने के लिए पंच करने की कोशिश थी, वहां पर रूम मिला था, लेकिन अच्छा स्ट्रोक. एक और चौका आ सकता है श्याम भोईर के बल्ले से. जी हाँ, बिल्कुल आ गया है, आ गया है, आ गया है. मला असं वाटतं की चेंडू घेऊन दोन्ही फिल्डर मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेले. जर आपण रिप्ले मध्ये पाहिले तर नाही त्या ठिकाणी इंटरेस्टिंग असू शकेल. पाऊस शकेल, फटका चांगला होता, अगदी बागपुटला जाऊन मात्र या ठिकाणी पंच केला होता. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र चेंडू थांबवलं जाईल, परंतु त्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये एक भांडण झाली होती की एक जण मी चेंडू घेऊन बाहेर जाईन आणि अखेर दोघे सुद्धा गेले. म्हणजे या वाद नको. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धाबांची आवश्यकता आहे. जर अशा प्रमाणे जर फलंदाजी झाली तर इथून मात्र या धाबा होऊ शकतात. चांगली बॅटिंग श्याम भोईरकडून आपल्याला पाहायला मिळतो. 3रा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धामणगाव प्रीमियर लीग, जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन 2024 अख्खा धामणगाव केले का, असं हा उद्दिष्ट या लीगचं आपल्याला पाहायला मिळतो. हो, इथे मात्र पहा, अशा प्रकारचे फटके टेस्ट क्रिकेटमध्ये खेळले जात आहेत आणि त्याची मात्र कुठेतरी कॉपी स्टाईल मात्र स्ट्रोक त्याने खेळला गेला. म्हणजे त्याला अखेर स्ट्राईक द्यायची होती ती म्हणजे श्रीकांतला. फक्त श्रीकांतनं आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडू फेस केले, त्यापैकी 3 डॉट चेंडू खेळलाय आणि एका चेंडूवरती दुहेरी धाव त्यांनी जोडली गेली. म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये 4 छक्के लगाने पड़ेंगे यदि इस मुकाबले को जीतना है. 4 गेंदों में 23 की जरूरत. क्या ये इतिहास रचा जाएगा? अच्छी बल्लेबाजी श्रीकांत करेगा. हालांकि श्रीकांत काफी स्ट्रगल करते हुए 4 गेंदों का सामना किया और सिर्फ 2 रन श्रीकांत के बल्ले से. फिर एक बार गेंदबाज तैयार, इस बार बड़ा स्ट्रोक पुल किया, वहां पर फील्डर मौजूद है, अच्छी कैच पकड़ी है, बल्लेबाज को लौटना पड़ेगा. एक और बड़ा झटका मायरा 11 टीम को. काय जबरदस्त मात्र ते झेल पकडले. हा झेल मित्र सामना पकडला असंच म्हणावं लागेल. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी स्वतःवरती कंट्रोल दाखवलं. पाहू शकाल रिप्ले मध्ये काय जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळाली. त्या सामनाच पकडलाय.
शिवांश इलेव्हन या संघाने असंच म्हणावं लागेल, कारण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. आणि मात्र आता हळूहळू मायरा इलेव्हन संघाचे जे समर्थक आहेत, जे पाठीराखे आहेत, ते मात्र या ठिकाणी आपल्या घरच्या दिशेने मात्र जाण्याचा प्रवास त्यांचा मात्र सुरू असेल. खूपच एन्जॉय करतात ही प्रीमियर लीग सर्वजण. पूर्ण धामणगावातील ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक आणि तदनंतर पाहू शकाल पैशांचा पूर्णपणे वर्षाव पाहायला मिळतो. आणि त्यानंतर तुम्ही लकी ड्रॉसाठी तुम्ही 2 व्हीलर सुद्धा पाहू शकाल. आणि नक्कीच सर्व काही तुम्हाला या प्रीमियर लीग मध्ये दिल खोलकर नॉट लकी ड्रॉ मध्ये फक्त धामणगाव करण्यासाठी मात्र ते लकी ड्रॉ इथे मात्र मी स्टार्टिंग पटका हवेत खेळलाय आणि लॉंग ऑन द क्षेत्र चेंडूवरती झेप पावतोय. अजून एक सफलता प्राप्त केली गोलंदाज अनिकेतनं. आणि आता मात्र गोलंदाज अनिकेत इज ऑन हॅट्रिक. रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी या डोळ्यांच्या समोर फटका त्याने एक्झिक्यूट केलं होतं, परंतु मिडलिंग मात्र हवी तशी मात्र पाहायला मिळाली नाही. परंतु पाहू शकाल काय सुंदर गतीने मात्र त्या ठिकाणी झेल संपादित केला. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज अनिकेत हॅट्रिक वरती आहे आणि नवीन फलंदाज मोनिश आलाय 6व्या क्रमांकावरती. ओव्हर द विकेट. ओ चांगला चेंडूची फेकी होती, चांगल्या लेंथ वरती हाताळली इथे मात्र पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र या ठिकाणी निघून गेला. आणि आता मात्र आमचे साबतगावची आमचे सीतारामजी म्हात्रे काका सुद्धा मात्र आपल्या घरच्या दिशेने जाण्याच्या प्रवासामध्ये आपण पाहायला मिळत आहेत. त्यांनी मात्र नक्कीच पारितोषिक लगावलं होतं, परंतु कुठल्याही फलंदाजाने मात्र तो पारितोषिक मात्र जिंकला नाहीये. ओ इथे मात्र अजून एक चांगल्या चेंडूची फेकी आणि अशा रीतीने मात्र सामना जिंकलाय शिवांश इलेव्हन धामणगाव संघानं. सो हार्ड लक मायरा इलेव्हन अँड कॉंग्रॅच्युलेशन शिवांश इलेव्हन धामणगाव, अभिनंदन. आणि या ठिकाणी पहा, याला म्हणतात मनाचा मोठेपणा.